झी 24 तास एक पाऊल पुढे। केंद्र सरकारच्या विविध योजनांचं अनुदान थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होणार आहे। पुण्यामध्ये मात्र या योजनेच्या अंमलबजावणीत अडचणी येण्याची शक्यता आहे। का पाहूयात। गॅस सिलेंडरची सबसिडी असो वा कुठल्याही सरकारी योजनांचा लाभ तो यापुढे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। सुरुवातीला देशातल्या 51 जिल्ह्यात ही योजना राबवण्यात येणार आहे। 2013च्या अखेरपर्यंत देशात सर्वत्र ही योजना लागू होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड सक्तीचं असणार आहे। राज्य सरकारनं त्याची तयारी सुरू केली आहे। आधार कार्डचा वापर मग अनुदान देण्यामध्ये किंवा पैसे काढण्यामध्ये पैसे भरण्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हावा अशी आमची मागणी आहे, आमची इच्छा आहे। मी राज्यातल्या विश्वविद्यालयांना विनंती केलेली आहे की आधारचा वापर करून वेगवेगळे ॲप्लिकेशन्स तयार करावे आणि यामध्ये राज्य सरकारचा जो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभाग आहे तो केंद्र सरकारला संपूर्ण सहकार्य करेल। सुरुवातीला ज्या 51 जिल्ह्यात ही योजना राबवली जाणार आहे त्यात पुणे जिल्ह्याचाही समावेश आहे। मात्र त्यासाठी आवश्यक असलेली आधार कार्डची सक्ती पुण्यामध्ये अडचणीची ठरणार आहे। पुणे शहराची लोकसंख्या सुमारे 41 लाख आहे। शहरात नोव्हेंबर 2010 पासून आधार कार्डची नोंदणी सुरू झाली। या मोहिमेअंतर्गत आजतागायत केवळ 13,80,000 नागरिकांची आधारसाठी नोंदणी झाली आहे। आधार कार्ड काढण्यासाठी आवश्यक मशीन्स तसंच ऑपरेटर्स पुरेशा संख्येने उपलब्ध नसल्यानं 70% जास्त नागरिकांना आधार कार्ड मिळाले नाहीत। आधार कार्ड नोंदणीच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रस्थानी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। पुणे शहर आणि जिल्हा मात्र त्याला अपवाद आहे। पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 49 लाख नागरिकांना आधार कार्ड मिळालेले नाहीत। त्यामुळे सक्षम यंत्रणेअभावी आधार कार्ड योजनाच निराधार झाल्याचं म्हणावं लागेल। पुण्यात 4 कंपन्यांना आधार कार्ड नोंदणीचं काम देण्यात आलंय। वेळेत काम पूर्ण न केल्यामुळे 2 कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। मात्र त्यापेक्षाही महत्त्वाचं आहे ते मशीन्स आणि ऑपरेटर्स यांची संख्या वाढवून देणं। काम वेळेत पूर्ण होण्यासाठी 951 मशीनची गरज आहे। तर केंद्र सरकारची थेट अनुदान योजना सुरू होण्यापूर्वीच जायबंदी होण्याची शक्यता आहे। झी 24 तासाठी अरुण मेत्रे, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।